हॅलो गाईज, आय एम कमल. आपली टीसीची सिरीज चालू आहे, त्यामधील हा पुढचा व्हिडिओ. आज आपण विरामचिन्हे करून घेऊ. जास्त क्वेश्चन नाही, मला वाटते 10 क्वेश्चन असेल. ते आपण लवकरात लवकर 5 मिनिटांमध्ये करून घेऊ. ठीक आहे. बघा काय म्हणते, योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिहा. अबब किती मोठा साप. बघा अबब म्हटलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, विरामचिन्हे कन्फर्म कोणती ते करायचं आहे. बघा अबब किती मोठा साप हा है ना. अबब किती, बघा हा चुकणार आणि हा पण चुकणार, कारण हे जे आहे याला काय म्हणतात आपण, उद्गारवाची शब्द. याच्या नंतर उद्गारवाची चिन्ह यायला हवं, तर या दोन मध्ये नाही आहे, हे चुकलं. आता बघा या दोन मध्ये आहे, पण आठवण ठेवा जेव्हा उद्गारवाची वाक्य म्हणतो तेव्हा शेवटी पण येतो, कधी कधी येतो, नेहमी नाही, कधी कधी उद्गारवाची चिन्ह येतो. इथे येणार का नाही. अबब किती मोठा साप हा, किती मोठा साप हा, हा चुकेल, हा आन्सर आहे. ठीक आहे. मी एक्सप्लेन नाही करेल, लवकरात लवकर क्वेश्चनच करून देतो. ठीक आहे. नेक्स्ट हा क्वेश्चन काय म्हटलाय, योग्य विरामचिन्हे वापरून पर्याय निवडा. संतोष ओरडला, ठीक आहे, की मी घरीच राहणार. मी घरीच राहणार, ठीक आहे ना. याचा आन्सर काय येणार, संतोष ओरडला. इथपर्यंत एक थोडंसं बोलणं झालं, मग तो थांबला की संतोष ओरडला, मी घरीच राहणार, मी घरीच राहणार. ठीक आहे. नेक्स्ट, हे सांगून काही इम्पॉर्टंट नाही, हे बघा मी तुम्हाला देऊन देतो, तुम्ही लवकरात लवकर नाही का यांना बघून तुम्ही आन्सर द्याल. ठीक आहे. गुंड्या म्हणाला, राजू, गोटू, चिंटू आणि बंड्या आले आहेत. ठीक आहे. याचं उत्तर काय होणार, गुंड्या म्हणाला. याची तुम्हीच प्रॅक्टिस केली ना तर बेस्ट राहील. नेक्स्ट, अय्या काय म्हणतो आपण, अय्या. तर याचा प्रश्न आता चिन्ह येणार का नाही, हा पण येणार का नाही, आपण नैविराम चिन्ह फक्त कोणता आहे, तो उद्गारवाचक चिन्ह येईल. ठीक आहे. आणि शेवटी पण बघा तिकडे पण आला आहे. ठीक आहे. हे प्रश्न तुमच्या प्रॅक्टिससाठी आहे. ठीक आहे. चला, रमेश म्हणाला, दादा, आई आणि बाबा सिनेमाला जाणार आहेत. रमेश म्हणाला, बघा मी सांगितलं ना, एक छोटंसं वाक्य कंप्लीट झाल्यावर. ठीक आहे. मग काय म्हटलंय, मी, दादा आणि आई. बघा हे 3 आहे, तिथे आपण काय लिहिलं आहे, स्वल्पविराम. ठीक आहे ना. आणि बाबा सिनेमाला जाणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट, नेक्स्ट काय, बाबा ओरडले, जा ताबडतोब निघ इथून. बाबा ओरडले, जा, हा कोणता चिन्ह आहे, उद्गारवाचक चिन्ह, ताबडतोब निघून इथून. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलंय, शब्दाचा संक्षेप दाखवण्यासाठी आद्याक्ष अक्षरापुढे काय वापरतात, पूर्ण विराम वापरतात. नेक्स्ट, योग्य विरामचिन्हाचा वापर करून खालील पर्याय निवडा. अय्या, बघा हा क्वेश्चन पुन्हा रिपीट आला. अय्या तुम्ही कधी आलात, इथे बघा कधी आलात, म्हणून शेवटी काय येईल, प्रश्नार्थक चिन्ह. ठीक आहे. नेक्स्ट, चिंटू ओरडला, मी येत नाही जा. चिंटू ओरडला, बघा इथपर्यंत झाला, मग पुन्हा दुसरं वाक्य, मी येत नाही जा. नेक्स्ट क्वेश्चन, बघा एवढेच क्वेश्चन आहे, ज्याच्यामध्ये जास्त क्वेश्चन नाही आहे. ठीक आहे ना. विरामचिन्हामध्ये फक्त मला असं वाटतं 10 ते 12 क्वेश्चन आहे फक्त. विरामचिन्हामध्ये फक्त 10 ते 12 प्रश्न आहे. ठीक आहे. तर मी एकही टॉपिक टीसीएसला सोडणार नाही आहे, आपण प्रत्येक टॉपिक कव्हर करू. ठीक आहे. टीसीएसचा आपण प्रत्येक टॉपिक कव्हर करू. ठीक आहे. चला, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.